नमस्कार मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेत लवकरच 350 पदांसाठी अग्निशमन विभागात भरती निघणार आहे। 10वी पास उमेदवारांना एक चांगली संधी जी आहे तर ते याच्यात मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, नुकतेच न्यूजपेपरमध्ये खूप साऱ्या न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे, अग्निशमन दलातील 350 पदे भरण्याचा मार्ग जो आहे तर तो मोकळा झालेला आहे आणि हे सर्व झालेले आहे नागपूर महानगरपालिकेत आपल्याला जे आहे तर ते पाहायला मिळतं। मित्रांनो, अग्निशमन विभागाच्या ज्या काही जाहिराती येतात ज्याच्यामध्ये अग्निशमन चालक, यंत्रचालक याच्यासाठी महाराष्ट्रात एकमेव बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आहे। त्याच्यामध्ये जो काही तांत्रिक घटक आहे तर तो पण तुमच्यासाठी उपलब्ध करून देणारी ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव बॅच असणार आहे। म्हणून जे काही उमेदवार यासाठी क्वालिफाईड असतात तर त्यांनी या बॅचच्या माध्यमातून एक चांगली तयारी जी आहे तर ते केली पाहिजे। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। बघा, नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागामध्ये 350 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। 9 जून रोजी याबाबतचा शासनाचा आदेश जो आहे तर तो आलेला आहे। काय गोष्टी आहेत पाहूया। बघा, सध्या जर स्थिती पाहिली नागपूर महानगरपालिकेची तर आपल्याला फक्त 13 कार्यरत अग्निशमन केंद्र पाहायला मिळतात। 872 एकूण पद मंजूर आहेत आणि जर पाहिलं तर फक्त 125 कर्मचारी सध्या कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून त्याच्यामुळे ही पद भरती करणं त्यांना गरजेचे असणार आहे। 5 डिसेंबर 2023 ला त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, परंतु त्या जाहिरातीमध्ये त्यांनी एक सुधारणा केली, ते म्हणजे महिला उमेदवारांसाठी जी उंची होती ती 162 सेंटीमीटर वरून कमी करून 157 सेंटीमीटर करण्याचा त्यांनी जे आहे तर ते शिफारस केली होती। 18 जुलै 2024 ते 20 जानेवारी 2025 सुधारित प्रस्ताव शासनाकडे दाखल आणि सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि 9 जून रोजी राज्य शासनाने अंतिम आदेश दिल्यानंतर आता भरतीचा मार्ग जो आहे तर तो त्यांचा आता मोकळा झालेला आहे। याच्यामध्ये कोणत्या पदांसाठी भरती येणार आहे ते आपण पाहणार आहोत। बघा, सगळ्यात पहिले तर 350 पद असणार आहेत भरतीसाठी। त्याच्यामध्ये बघा 7 पद असणार आहेत सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, 5 पद असणारे फिटर क्रम ड्रायव्हर, 13 पद असणारे उप अग्निशमन अधिकारी, 27 पद असणारे चालक, यंत्रचालक ज्याला आपण ड्रायव्हर ऑपरेटर म्हणतो, आणि सगळ्यात जास्त आपली फायरमन 297 अग्निशमन विमोचक। तर हे अग्निशमन विमोचक फायरमॅनचं हे जे पद असणार आहे 297 पद आपल्याला इथं सगळ्याधिक जे आहे तर ते इथं पाहायला मिळणार आहेत। पुरुष उमेदवारांसाठी हाईट असणार 165 सेंटीमीटर, वजन 50 किलो, आणि सोबतच महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर हाईट आणि 46 किलो वजन असणं आवश्यक आहे। बघा, नवीन याच्यात महिलांना, कारण की काय असतं या डिपार्टमेंटमध्ये खूप कमी महिला जातात आणि जे काही महिलांसाठीचे निकष आहेत तर ते पण थोडेसे जास्तच होते। 10वी पास असणं आवश्यक आहे याच्यात, म्हणून काय बोललं जातं, परंतु अग्निशमन प्रशिक्षण कोर्स जो फायर फायटिंग ट्रेनिंग कोर्स आहे तर तो देखील पूर्ण केलेला असावा तरच तुम्ही तिथं फॉर्म अप्लाय करू शकता। सोबत नोकरीवर रुजू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत जे हलके वाहन चालवण्याचं तुम्हाला लायसन्स मिळणं हे बंधनकारक राहणार आहे, ही काही अट त्यांनी टाकलेली आहे। सोबत ओपन वाल्यांसाठी 38 वर्ष ही मॅक्सिमम एज लिमिट आहे आणि मागासवर्गीयांसाठी ही आहे 43। त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र पण लागणार आहे, कारण की 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर फॉर्म भरता येणार नाही। 350 पदांसाठी भरती असणारे, महिलांसाठी पण पद राखीव असणारे, महिलांसाठी याच्यात उंचीची अट पण जी आहे कमी करून दिली आहे, म्हणजे बऱ्याच महिला याच्यामध्ये पात्र जे आहे तर त्या ठरू शकतात। आणि याची तयारी जर तुम्हाला प्रॉपर करायची असेल, आणि याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, पद चांगले असतात, सिलेक्शनचे चान्सेस सर्वात जास्त असतात, कॉम्पिटिशन कमी असतं, फक्त आपल्याला एक चांगला अभ्यास करावा लागतो। तर त्याच्यासाठी आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।